नमस्कार, मी रुपाली गुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 किलो प्रमाणात बनणारे कुरकुरीत व कमी तेलकट रेशनच्या तांदळाचे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत। जर तुम्हाला रेशनचे तांदूळ वापरायचे नसतील तर तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ वापरू शकता। या ग्लासने 3 ग्लास तांदूळ आहेत। तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत व 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ पाण्यात बुडतील एवढे पाणी घ्यायचे। आता आपल्याला हे तांदूळ 1 दिवस व 1 रात्र अशीच झाकून ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे सर्व तांदूळ एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ धुवून झाल्यावर आपल्याला एका चाळणीवर सगळे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि पाणी निथळण्यासाठी हे तांदूळ 15 ते 20 मिनिटे अशीच ठेवायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला एका कोरड्या कपड्यावर पसरवून सुकायला टाकायचे आहेत। तांदूळ पसरवून झाल्यावर फॅन खाली 5 ते 6 तास सुकवून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ गिरणीतून बारीक दळून आणायचे आहेत आणि मैदा गाळायच्या चाळणीतून चाळून घ्यायचे। आपले 1 किलो पीठ तयार झाले आहे। ग्लासने मोजायचे झाले तर 3 ग्लास पीठ आहे। आता आपल्याला यामध्ये 1 ग्लास पिठाची उकड काढून घ्यायची आहे। मी इथे 1 ग्लास पिठासाठी 1.5 ग्लास पाणी घेत आहे, म्हणजे आपल्याला जेवढे पीठ घेतले त्याच्या 1.5 पटीने पाणी घ्यायचे आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मीठ एवढं प्रमाण मी घेत आहे। तुम्ही हे सर्व प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। पाण्याला उकळी आली आहे त्यामुळे गॅस कमीच करायचा आहे। उकड काढण्यासाठी पीठ थोडं थोडं करून घालायचे। आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे। पटापट पीठ घेरून घ्यायचे आहे। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे कमी गॅस करून वाफ काढून घ्यायची। इथे मी एका कॅरी बॅगला तेल लावून घेते। तेल लावून झाल्यावर कॅरी बॅग सरळ करायची व त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचे। मिश्रण गरम असतानाच मिक्स करायचे। हे मिक्स झाल्यावर आपल्याला बारीक बारीक गोळे करून घ्यायचे। मी मशीनने पापड करत आहे, त्यावर मी एक कॅरी बॅग ठेवली आहे जी थोडी जाड आहे। त्या कॅरी बॅगला थोडंसं तेल पुसायचे, म्हणजे आपले पापड चिटकणार नाहीत। प्रत्येक वेळेस तेल लावायची गरज नाही। 7 ते 8 पापड झाल्यावर मग कॅरी बॅगला तेल पुसायचं आहे। तुम्हाला जर वाटत असेल आपला पापड थोडासा जाड आहे तर तुम्ही 2 वेळेस प्रेस करा, म्हणजे पापड एकदम पातळ होतात। पापड करते वेळेस जास्त तेलाचा वापर करू नका, नाहीतर पापडाला तेलकट वास येतो। अशा पद्धतीने मी 1 किलो पिठाचे पापड करून घेते। 1 किलो तांदळाचे पापड मला एकटीला करण्यासाठी 2 तास लागले। 2 दिवस पापड वाळवल्यानंतर आपले पापड तयार झालेले आहेत। हे बघा किती छान पापड तयार झाले आहेत, कुठेही पापड चिरलेला नाही। आता आपण पापड तळून बघू। हे बघा किती छान तिप्पट आपला पापड फुललेला आहे। तुम्हाला मी केलेल्या 1 किलो प्रमाणात तांदळाच्या खिशीचे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे सांगितले आहे। पापड कसे झाले हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला